दिवसभरातून स्वतःला अर्धा ते 1 तास वेळ देणं फार गरजेचं आहे आणि म्हणून कोवळ्या उन्हामध्ये कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज तुम्ही करू शकता. एक्सरसाइज सोबतच व्हिटॅमिन डी देखील मिळत असतं आणि हे आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर इथे मी काल इडलीचं बॅटर तयार केलं होतं आणि हे बघा आता दुसऱ्या दिवशी किती हलकं-फुलकं झालेलं आहे. तर आता या बॅटरपासून मी डोसे आणि अप्पे बनवणार आहे. तर आता इथे मी चटणी बनवून घेते. ओला नारळ सोबतच थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सगळं मी यामध्ये घालते. तर बरेच जण यामध्ये डाळ्या आणि भाजलेले शेंगदाणे देखील घालतात. पण मला ती चव आवडत नाही. फक्त ओरिजिनल ही जी खोबऱ्याची चटणीची चव असते ना, ती फार आवडते. तर ती चटणी वाटून घेतली आणि आज मी फोडणी देणार आहे. मस्त जिरं, मोहरी तडतडलं आणि ती आता या चटणीवरती घालून घेतली आहे फोडणी. मस्त खमंग अशी तिखट खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे डोसे आणि आप्यांसोबत खाण्यासाठी. तर या बॅटरमध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलं होतं. पाणी अजिबातच या बॅटरमध्ये मी घातलेलं नाहीये. आणि आता हे बघा मस्तपैकी हा नॉनस्टिकचा डोसा पॅन आहे. तवा म्हणतात त्याला डोस्याचा. तर 1 चमचाभर घातलं बॅटर आणि मस्तपैकी असा हा डोसा गोल गोल फिरवून मस्तपैकी तयार करून घेतलाय. मस्तपैकी लालसर होऊ दिला आणि हा बघा मस्तपैकी लालसर डोसा तयार झालेला आहे. तर आता डोसे मुलांना फार आवडतात, पण आज मला ना डोसे खायची इच्छा नाहीये. तर आज मी माझ्या स्वतःसाठी अप्पे बनवणार आहेत. मुलांना डोसे बनवून दिले आणि जे शिल्लक राहिलेलं जे पीठ होतं ना, तर त्यामध्ये माझ्या आवडीच्या भाज्या घालून घेणार आहे. तर यामध्ये किसलेलं गाजर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सगळं बारीक चिरून घालून घेतलंय. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या, बीट घालू शकता तुम्ही. बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कारण की या बॅटरमध्ये आधीच मीठ घातलं होतं, म्हणून आता मी पुन्हा मीठ घालणार नाहीये. आणि गॅसवरती ना इथे आप्पे पात्र मी ठेवलं होतं. छान असं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये तेल घालून गरम करून घेतलेलं आहे मी. आता हे गरमागरम जे भांडं आहे आप्प्यांचं त्यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे तयार केलेलं, तर ते मी आता घालून घेते. कधी-कधी असं वाटतं, की हे छोटंसं आप्पे पात्र मी उगाचच घेतलं. जरा मोठं घेतलं असतं ना, तर वेळ वाचतो आणि एकाच वेळी भरपूर सारे आप्पे बनून तयार होतात. पण मला असं वाटलं, की माझ्याकडे भिडाचं आप्पे पात्र आहे, तर ते देखील उपयोगात येईल. पण ते भिडाचं आप्पे पात्र ना, त्याच्यामध्ये फार आप्पे चिकटतात वगैरे आणि तुटतात, व्यवस्थित बनत नाहीत. म्हणून मग मी ते साईडलाच ठेवलं आणि हे तात्पुरतं म्हणून मी घेतलेलं हे आप्पे पात्र. तर छान काम करते. पण तरी असं वाटतं, की मोठं घ्यायला हवं होतं. तर असो गरमागरम आप्पे असे मस्तपैकी बनून तयार झालेले. तर आजचा नाश्ता होता डोसे चटणी आणि आप्प्यांसोबत मस्तपैकी खोबऱ्याची चटणी. तर या नाश्ता करायला. असा होतं माझं सकाळचं रुटीन. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय.